अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नवीन वर्षात कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्यभराचा आनंद, सरकारने केली ही मोठी घोषणा। जाणून घ्या अधिक माहिती 22 डिसेंबर 2024। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच लेटेस्ट नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। बऱ्याच दिवसापासून नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर वर्षापूर्वीची भेट मिळाली आहे। राज्य सरकारने उच्च न्यायालयात उत्तर देताना 2 आठवड्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमितीकरणाचे पत्र दिले जाईल असे सांगितले आहे। म्हणजेच नवीन वर्षात कंत्राटी कर्मचाऱ्यांना आयुष्यभराचा आनंद एकत्र मिळणार आहे। कोर्टात जबाब दिल्यानंतर सरकारने नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात हंगामी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारने ही माहिती दिली आहे। सरकारच्या उत्तरानंतर न्यायमूर्ती हरकेश मनोजा यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केले की वरील मुदतीत हरियाणा सरकारने आवश्यक ती कारवाई न केल्यास याचिकाकर्त्यांना सध्याच्या अवमान याचिकेवर पुन्हा सुनावणी घेण्यास स्वातंत्र्य असेल। परिस्थिती प्रत्येक याचिकाकर्त्याला खटल्याच्या खर्चासाठी त्यांच्या स्वतःच्या खिशातून 50,000 रुपये देण्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील। राज्यात 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अशा सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांना 13 मार्च रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याबद्दल याचिकाकर्त्यांनी हरियाणाच्या मुख्य सचिवाविरुद्ध न्यायालयाचा अवमान कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मागितले। कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमितीकरणाची शिक्कामोर्तब यमुनानगरचे रहिवासी ओमप्रकाश आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने असे निर्देश दिले होते की ज्या पदावर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्या पदावर काम सुरू ठेवण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आहे, तेव्हा असे गृहीत धरता येणार नाही संबंधित पदासाठी नवीन कर्मचारी नेमावा। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया कधीपासून सुरू झाली? कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली, जेव्हा हरियाणा सरकारने उच्च न्यायालयाला आश्वासन दिले की कर्मचाऱ्यांना 2 आठवड्यात नियमितीकरणाची पत्रे दिली जातील। उच्च न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणी होणार का? हायकोर्टाने स्पष्ट केले की सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत कारवाई न केल्यास याचिकाकर्ते पुन्हा सुनावणी घेऊ शकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांना खटल्याच्या खर्चासाठी दंड भरावा लागेल। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत उच्च न्यायालयाने काय आदेश दिले? एखाद्या कर्मचारी 10 वर्षांहून अधिक काळ काम करत असेल आणि संबंधित पदावर काम सुरू असेल तर राज्य सरकारने ते पद नियमित करावे आणि कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। हा निर्णय इतर राज्यातील कर्मचाऱ्यांनाही लागू होईल का? हा निर्णय फक्त हरियाणा राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू आहे। मात्र न्यायालयाने आदेश दिल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया अन्य राज्यामध्ये अशीच असू शकते। कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हे नियमितीकरण कितपत फायदेशीर ठरेल? नियमितीकरणानंतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा मिळतील, ज्यामुळे त्यांना रोजगार सुरक्षा, चांगले वेतन आणि इतर सरकारी लाभ मिळतील। त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल। नियमितीकरणानंतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा मिळतील, ज्यामुळे त्यांना रोजगार सुरक्षा, चांगले वेतन आणि इतर सरकारी लाभ मिळतील। त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल। असे नवनवीन अपडेट लेटेस्ट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।